मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा निधी वाटपास सुरुवात झालेली असं ट्विट राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी केलेलं आहे। एप्रिल महिन्याच्या हप्त्याची रक्कम पात्र महिलांच्या खात्यात वर्ग करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे। शासनानं केवायसी अपडेट करायची अट ठेवलेली होती तसं सांगितलेलं होतं। तर आदिती तटकरे सध्या आपल्या सोबत आहेत। कालपासूनच मार्च महिन्याच्या हप्त्याच्या वितरणाची सुरुवात झालेली आहे। साधारणपणे 7 तारखेपासून 11-12 तारखेपर्यंत मार्च महिन्याचे 1500 असा एकत्रित लाभ त्या ठिकाणी वितरित करायला सुरुवात केलेली आहे। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली ही योजना अशाच पद्धतीने यशस्वी राबवून अधिकाधिक लाडक्या बहिणींपर्यंत हा लाभ पोहोचवण्याचा आमचा मानस आहे। तुम्ही जे आता लाडक्या बहिणी संदर्भात सांगितलं टोटल 3000 रुपये आता महिलांना मिळणार आहेत काही जी एकत्र साधारणपणे ही जी प्रक्रिया आहे ती कालपासून सुरू झालेली आहे। 11-12 तारखेपासून ती राहील। महिन्याचे 1500 आणि मार्च महिन्याचे 1500 असं त्या ठिकाणी त्यांच्या अकाउंटला या 5 दिवसामध्ये वाटतं की मानधन जे आहे ते काही रखडलेलं नाही। आम्ही वेळोवेळी त्या संदर्भातला आढावा घेत असतो आणि मानधन जे वेळेवर त्यांच्यापर्यंत उपलब्ध व्हावं या दृष्टिकोनातून विभाग आम्ही त्याच्यावर अतिशय बारकाईने लक्ष केंद्रित करून असतो। महिना टू महिना त्यांचं मानधन जे आहे हे त्यांच्यापर्यंत पोहोचलेलं आहे। एप्रिल महिना मार्च महिन्याचं बजेट सादरीकरण झाल्यानंतर साधारणपणे एप्रिल महिन्यामध्ये नवीन आर्थिक वर्षाला सुरुवात करत असताना एक 5-10 दिवसांचा विलंब होत असतो, पण हा रुटीन असतो, हा दरवर्षी होत असतो। त्याच्यामध्ये कारण ते जे ट्रान्झिशन असतं ते त्या निमित्ताने म्हणजे नवीन वर्षाच्या ह्याच्यामध्ये होत असतं, त्यामुळे ते प्रत्येक जो विभाग असतो त्याच्यामध्ये हा मार्च ते एप्रिल जो असतो, मार्च एंडिंग आणि एप्रिल महिना नवीन आर्थिक वर्ष, तर याच्यामध्ये जो काही एक थोडा ग्लिच असतो 10-15 दिवसाचा हा रुटीन असतो, पण मानधन कुठल्या महिन्याचं त्यांचं रखडत नसतं आणि आम्ही त्या संदर्भामध्ये अतिशय लक्ष केंद्रित म्हणजे प्रॉपर त्याच्यावर आम्ही लक्ष ठेवून असतो। लाडक्या बहिणींचा रखडलेला हप्ता म्हणजेच मार्च आणि एप्रिलचं एकत्रित 3000 रुपयाची रक्कम जे लाडक्या बहिणींच्या खात्यावरती अजूनपर्यंत जमा झाली नव्हती त्यासंबंधीची आता न्यूज समोर आलेली आहे। स्वतः आदित्य तटकरे यांनी व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण माहिती दिली आहे। व्हिडिओ बघितला असेल तर तुम्हाला संपूर्ण माहिती कळाली असेल। ज्या बहिणीने केवायसी केली होती त्या बहिणी या पात्र आहेत आणि त्याच बहिणींना आता जो हप्ता आहे मार्च आणि एप्रिलचा एकत्रित 3000 रुपये आता वाटपाला सुरुवात होत आहे। आज सुट्टी होती त्यामुळे लाडक्या बहिणींच्या खात्यावरती काही हप्ता जमा होऊ शकला नाही, परंतु उद्या सोमवारपासून प्रत्येक लाडक्या बहिणींच्या खात्यावरती ही रक्कम वर्ग करण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे। स्वतः आदित्य तटकरे यांनी ही माहिती सांगितली की ज्याचं निधीचं नियोजन होतं ते आधीच कमी केलेलं होतं, परंतु हप्ता थोडा उशीर जरी झाला असला तरी आम्ही लाडक्या बहिणींना 1 महिन्याची नाही तर 2 महिन्यांचे एकत्रित असा लाभ देत आहोत। 3000 रुपयाची रक्कम आता प्रत्येक लाडक्या बहिणींच्या खात्यावरती उद्या सकाळपासूनच वाटपाला सुरुवात होत आहे।